अयोध्येत प्रभू रामलल्लांचे मंदिर व्हावे यासाठी तब्बल 5 शतकांची वाट पाहावी लागली। प्रभू राम यांच्या अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोनेरी क्षणांचे साक्षीदार सर्वच रामभक्त होणार असून देशभरात ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झालेली आहे। याच अनुषंगाने शहादा तालुक्यातील कर्जोत या गावातील नागरिकांनी राजकीय पक्ष गटतट बाजूला ठेवून आज महिलांनी पूर्ण गावभर रांगोळी काढून मंदिराला सजवून गावात श्रीरामांची पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली असता यावेळी गावातील महिला व पुरुष नवे कपडे परिधान करून गावात भक्तिमय गाण्यावर नृत्य करीत होते। या मंगलमय देखाव्याला जणू अयोध्येचे स्वरूप गावाला प्राप्त झाले होते। गावातील पूर्ण देखावा कैद केला आहे आमचे प्रतिनिधी संजय मोहिते यांनी। कर्जत येथे श्रीराम स्थापना निमित्त गावात सर्व गावकरी मंडळी मिळून आज वाजत गावात रांगोळी वगैरे गुढ्या उभारल्या। त्या अनुषंगाने आज जबरदस्त आनंदमय वातावरण इथं आहे। तसेच गावात विरोध कट सगळं विसरून आज आमच्या गावात जोश आला आहे। त्या जोशीने सगळे गावकरी महिला मंडळी बाल थोर लहान मंडळी सगळे एकजुटीने मिरवणूक काढत आहेत। तसेच अयोध्या येथे 500 वर्षापासून जे रखडलेले मंदिर आहे ते आज पूर्ण झालेलं आहे आणि आज आमचा असा एकदम आनंदाचा दिवस आहे की आज श्रीरामाची स्थापना झाली। श्रीराम बसले आहेत अयोध्येला, त्या निमित्ताने आम्ही गावात मिरवणूक वगैरे सगळे काढलेले आहे। एकदम जल्लोषात कावे आपल्या गावात। आज आमच्या कर्जत नगरीमध्ये सर्व जाती समाजाचे सर्व लोक येऊन 2 दिवसाचा आम्ही आनंद उत्सव साजरा करणार आहे। आपल्या रामलल्लाच्या 517 वर्षाचा वनवास संपून उद्या ते आपल्या स्थानापन्न होणार आहे। त्या निमित्ताने आम्ही आजपासून तयारी केलेली आहे आणि उद्या आज सकाळी रात्रीच सर्वांनी अंगणांमध्ये रांगोळी काढलेल्या आहेत, सर्व घर सजवलेले आहेत, प्रत्येकाच्या घरात ध्वजा उभारलेल्या आहेत, गुढ्या उभारलेल्या आहेत आणि प्रत्येक सर्व लहान थोर मंडळी सर्व कामाला रजा देऊन 2 दिवस सर्वांनी आज हजर आहेत गावात। आणि उद्या सकाळी 11 वाजेपासून रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा रक्षा पठण सर्व काही होईल आणि उद्या 1:30 वाजता परत सांगता होणार आहे। तरी सर्व आमच्या गावातील सर्व भाविकांनी हजरच आहे आणि उद्या पण हजर राहतील आणि प्रसादाला सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि उद्याच्या कार्यक्रमात सहभागी सर्वांनी व्हायचं। धन्यवाद। आपण बघू शकता की शहादा तालुक्यातील जे कर्जत हे गाव आहेत या गावात पूर्ण राम भक्तमय असं गाव झालेलं आहे। इथं गट सगळं विसरून इथं सर्व नागरिक एकत्र आलेले आहेत। या गावात ऐन दिवसा कधी इथं महिला किंवा पुरुष गावात राहत नाही, कारण जो तो आपल्या व्यवसायासाठी बाहेर गावी किंवा म्हणा आपल्या शेतीत व्यवसायासाठी जात असतात। पण इथं आपण चक्क बघतोय की पूर्ण गावातील महिला हे आज पूर्ण घरी येत उत्सवासाठी। तर आपण सांगा मला, हा जो उत्सव आहे या उत्सवासाठी तुम्ही घरी आहेत, नेमका हा उत्सव तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे? माझं छोटंसं गाव आहे शहादा तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये। कर्जत एक छोटंसं गाव आहे। छोट्याच्या संख्येने भरपूर समाजाचे लोक आमच्या गावामध्ये राहत असतात आणि मला आमच्या गावाचं कौतुक आहे। पूर्ण भारतात नाही तर छोटंसं गाव आहे पण प्रत्येक समाजाचे लोक एकजुटीने सहभाग करत आहेत आणि असं वाटतं की एकच परिवारातले लोक आहे गावामध्ये। याला मला खूप खूप आनंद होता आणि मी 2 दिवसाची रजा टाकून घरी राहिलेले आणि सहभाग करते। जय श्री राम।